जय शंकर. श्री शंकर महाराज आपल्या भक्तांना संकटातून कसं बाहेर काढतात किंवा त्यांच्यावर आलेलं संकट कसं टाळतात याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहूयात. जय शंकर. शंकर शिव शंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. देशमाने साहेब जय शंकर. तुम्ही महाराजांचे भजन आपल्या निळूभाऊंनी सांगितल्यामुळं महाराजांचं भजन चालू केलं आणि कंटिन्यू तुम्ही सातत्यानं महाराजांची सेवा करता. तर तुम्हाला एक असा काय अनुभव आला का की महाराजांच्या सेवेत आल्यापासून असं बाबा आपल्यावरचं संकट टळलं? मला असं कुठला अनुभव आला का की मध्यंतरी मला वाटतं तुम्ही एकदा आमोशाला, आज 15 दिवस झाले, आम्ही दवाखान्यात भेटायला आलतो, तर त्यावेळी तुम्ही दवाखान्यात ॲडमिट होता आणि त्या दिवशी म्हणजे ॲक्सिडेंट म्हणजे गाडीवरून तुम्ही कसा पडला कसा काय, आणि आम्हाला समजलं की पुढून ट्रॅक्टर आला होता, तुम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूला होता, उजव्या बाजूला पडला, गाडी कशी पडली तेवढं सांगा की आम्हाला, म्हणजे इतर भक्तांनाही जरा भक्ती मार्गात आनंद वाटेल. जय शंकर. जय शंकर. मी 5 तारखेला नात्यापुत्याहून फोंडशिरसला गेलो होतो. फोंडशिरसवरून पुढं 1 किलोमीटर थोडं माझ्या छातीत अचानक एकदम चमकायला लागलं आणि पूर्ण माझ्या डोळ्यापुढं पूर्ण अंधार झाला होता. आणि त्याच वेळेस समोरून एक ऊसानं भरलेला ट्रॅक्टर येत होता. मग नेमकं काय करावं मला कळेना. आणि त्या परिस्थितीत अशी घटना घडली की माझ्या सीट खालून मोटरसायकल जवळजवळ 10 ते 12 फूट म्हणजे मोटरसायकल माझ्या पायाच्या दोन्ही पायाच्या मधनं निघून गेलेली मला माहित नाही. मोटरसायकल रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पडली आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला एक वेड्या बाबळीचं झाड होतं. रस्त्याच्या उजव्या बाजूला वेळ्या बाबळी झाड होतं आणि त्या ठिकाणी जाऊन मी म्हणजे अक्षरशः बसलो, पडलो, मला काहीच माहित नाही. नंतर पाठीमाग एक मोटरसायकल स्वार होता, त्यांनी मला त्यावेळेस उठवलं आणि नात्यापुत्याला मला दवाखान्यात नेलं. म्हणजे सांगायची आश्चर्याची बाब म्हणजे अशी की मी मोटरसायकलवर असताना मोटरसायकल रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पडते, ऊसाने भरलेला ट्रॅक्टर निघून जातो आणि मी रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पडतो म्हणण्यापेक्षा बसला होता. अक्षरशः म्हणजे कुणीतरी मला तिथं नेऊन बसवल्यासारखं मी बसलो होतो. म्हणजे ही घटना म्हणजे सांगायला काय हरकत नाही की त्यावेळेस निवळ आणि निवळ बाबांच्या आशीर्वादामुळं किंवा बाबा पाठीशी असल्यामुळं त्यावेळेस माझी म्हणजे वेळ टळून गेली. आणि त्याच्यानंतर मला नात्यापुत्यातनं मला इनामदारांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. जय शंकर माऊली. अशीच राहू दे तुझी सावली. जय शंकर.